हो, आज आपण मिक्सरच्या भांड्यात कारले टाकूनच आपण रेसिपी बनवणार आहोत. तीही मिक्सरमध्ये टाकून कारले. ती इतकी टेस्टी रेसिपी होती फ्रेंड्स, का तुम्ही एका भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी नक्कीच खाल. तर इतकी मस्त अशी आपली ही कारल्याची रेसिपी तयार होते फ्रेंड्स. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर अगोदर मी 1/2 किलो कारले घेतलेले. ते आपल्याला अगोदर असे बघून घेतलेले, छोटे छोटे मीडियम, आपल्याला जसे पाहिजे तसे तुम्ही घेऊ शकता. आणि हे 1/2 किलो घेतलेले. वास्तविक जर जास्त माणसं खाणारे असले तर तुम्ही जास्त प्रमाणात कारले घेऊ शकता. तर अगोदर हे कारले आपल्याला धुवून घ्यायचे व्यवस्थित, चांगले स्वच्छ पाण्याने, कारण बऱ्याच वेळेस कसे माती वगैरे लागलेली राहते, त्याच्याने चोळून चोळून व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला हे कारले. याच पद्धतीने असे हाताने चोळून व्यवस्थित धुवायचे. आणि नंतर मग ताटात काढून घेऊ आपण. आणि यांचे मागचे आणि पुढचे हे असे कारल्याचे देठ आपल्याला हे काढून घ्यायचे. तर या पद्धतीने आपण चाकून हे असे सगळे देठ काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने पूर्ण काढून घ्यायचे. आणि नंतर मग त्याला मधोमध असे आपल्याला चीर लावायची. तर प्रत्येक कारल्याला आपल्याला अशी मधोमध चीर लावून कापून घ्यायची या पद्धतीने. तर मी जशाच पद्धतीने कापते तसे सगळे कारले आपल्याला संपूर्ण कापून घ्यायचे अशा पद्धतीने. आता छान असे झालेले तयार. मग नंतर आपल्याला याला मधलं जे बी आहे तर ते असं चमच्याच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने आपल्याला हे बी काढून घ्यायचं आहे. कारण काय होतं, या बियामुळे ना ती कारल्याची भाजी अशी टचर टचर लागते. बीमुळे ते दातात आली का मग टचर टचर लागते. त्याच्याने सगळ्या कारल्यांमधलं बी असं या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे. असे सगळे बी मी काढून घेतलेले. या पुढींमधले सगळे बी असे आपल्याला हे काढून घ्यायचे याच पद्धतीने. आणि ते बी नंतर टाकून द्यायचं आहे, त्याचा काही उपयोग होणार नाही आपल्याला, तर ते बी टाकून द्यायचं आहे. मग या पद्धतीने सगळे मी काढून घेतलेले आता या बिया बघू शकता तुम्ही. आणि नंतर मग आपल्याला आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. आणि मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे कारले टाकून घ्यायचे. आणि त्याची अशी जाडसर आपल्याला पेस्ट तयार करायची. म्हणजे जास्त जाडही नाही, जास्त बारीकही नाही, अशी पेस्ट तयार करायची. तुम्हाला वाटलं तर 2-2 फोडी पण तुम्ही करू शकता कारल्याचे. पण मी मोठ्या मोठ्या केलेल्या आहे. तुम्हाला हवं तसं पाहिजे तुम्ही करू शकता. तर याच पद्धतीने असं टाकून घ्यायचे पूर्ण. आणि नंतर मग मिक्सरच्या भांड्यात आपल्याला बंद चालू करून 2 ते 3 वेळेस असं फिरवून घ्यायचे. मग आता तुम्ही बघू शकता का मिक्सरमध्ये असं दळल्यावर तर कमीत कमी असं जाडसर अशी त्याची पेस्ट तयार झालेली. या पद्धतीने अशी पेस्ट तयार झालेली. ही सगळी आपल्याला एका ताटात काढून घ्यायची. या पद्धतीने अशी सगळी पेस्ट एका भांड्यात किंवा ताटात तुम्ही काढू शकता. त्याला पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही आहे. बिना पाण्याचेच आपल्याला हे सगळं व्यवस्थित दळून घ्यायचं आहे. आता हे थोडीशी अशी ओलसर झालेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याला पाणी सुटलेलं आहे. मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे थोडंसं असं पाणी सुटलेलं आहे त्याला. मग काय करायचं आहे आपल्याला, हे थोडंसं असं हाताने घ्यायचं आहे ना, असं पिळून घ्यायचं आहे थोडं असं, म्हणजे त्याच्यातला कडवटपणा निघून जाईल. असा या पद्धतीने असं पिळून घ्यायचं आहे कारलं. म्हणजे त्याच्यातला जो कडवटपणा असेल तर तो निघून जातो. ज्यांना कडवट आवडत असेल तर तुम्ही तसाही तुम्ही घेऊ शकता, न पिळताही घेऊ शकता. पण मग आता माझ्या घरात लहान मुलंही खाणारे, ते इतकी कडवट भाजी खात नाही, म्हणून मग ते पिळून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने. तुम्हाला जर तसंच आवडत असेल, आता शुगर पेशंट जर असेल तर तुम्ही तसंच घेऊ शकता, त्याला पिळलं नाही तरी चालतं आपल्याला. मग अशा पद्धतीने आपण हे साईडला ठेवून घेऊ. कढई ठेवायची गॅसवर आता. आणि त्याच्यातच मग आपल्याला 3-4 हिरव्या मिरच्या आणि 1 लसणाची कांडीभर सोललेला लसूण एवढं घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यात आहे ना थोडेसे असे 2 चमचे शेंगदाणे आणि 2 चमचे आपल्याला खोबरे पाहिजे असलं तर किसही तुम्ही खोबऱ्याचा वापरू शकता. मी काप घेतलेले खोबऱ्याचे. आणि हे आपल्याला सगळं व्यवस्थित असं कढईमध्ये भाजून घ्यायचं. 1 ते 2 मिनटं आपल्याला चांगलं भाजायचं आहे. मिरच्यांचा रंग बदलेपर्यंत किंवा शेंगदाणे खोबरं चांगलं भाजत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. गॅस कमी ठेवायचा आहे आणि कंटिन्यू सतत हलवायचं आहे. आता बघू शकता तुम्ही त्यांचा रंग बदललेला आहे आणि एकदम छान असं भाजून झालेलं आहे. मग ते काढून घेऊ आपण. एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि हे थंड होऊ द्यायचं आहे, पूर्ण असं थंड होऊ द्यायचं आहे. आणि नंतर मग हे आपण मिक्सरच्या भांड्यात दळून घेणार आहोत. आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे. आणि जाडसर पेस्ट तयार करायची. याची पण अशी जाडसर टाकायची, पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. तर कोरडंच आपल्याला हे दळून घ्यायचं आहे.
मग आता बघू शकता कोरडं दळल्यावर हे अशा पद्धतीने आपला शेंगदाण्याचा कूट आणि शेंगदाणे खोबरं हिरवी मिरचीचं हे असं वाटण आपलं तयार झालेलं आहे. असं जाडसर आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. हे आता साईडला ठेवून देऊ. मग आता कढई पुन्हा ठेवलेली आपण गॅसवर. त्याच्यात एक पळीभर मोठी पळीभर आपल्याला तेल घेतलेले, त्याच्यात मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आणि मोहरी चांगली आपली तडतडली का लगेचच त्याच्यात आपण जिरे टाकायचे, पाव चमच्याभर जिरे टाकायचे आणि नंतर मग आपण जे कारले आपण काढून ठेवलेले होते ते कारलं आपण त्याच्यात टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असं परतवायचं. 1 ते 2 मिनटं आपल्याला चांगलं परतवायचे. म्हणजे जोपर्यंत आपलं त्याच्यातलं तेल, आता हे एकदा तेल त्याच्यात पूर्ण मिक्स होऊन जाणार आहे, ॲब्झॉर्ब होऊन जाईल त्याच्यात, पण मग जोपर्यंत ते तेल सोडत नाही ना तोपर्यंत चांगलं परतवायचं हे आपल्याला. आता न पिळता जरी तुम्ही टाकलं तरी चालतं ते, तर मग ते तुम्ही पूर्ण असं कोरडं होईपर्यंत आपल्याला चांगलं परतवायचं आहे. मग आता बघू शकता बरंचसं मी असं 1 मिनटं चांगलं परतवलेलं आहे ते. आता असं तो कोरडंसर असं परतून झालेलं आणि ते तेल सोडायला लागलेलं आहे. आता बघू शकता एकदम मोकळं भरभरीत असं झालेलं आहे. मग याच्यातच आता आपल्याला जे आपण वाटण तयार करून ठेवलेलं होतं खोबऱ्याचं आणि शेंगदाण्याचं की हिरवी मिरची लसूणचं ते त्याच्यात टाकून घ्यायचे. असं ते वाटण टाकून घ्यायचे आणि पुन्हा 1 मिनटं आपल्याला परतवायचं. जास्त परतवायचं नाही कारण आपण त्याच्यात अगोदरच ते भाजून टाकलेलं आहे. मग त्याच्यामुळे ते मग काळपट पडतं नंतर. मग त्याच्याने वरच्यावरच परतवायचं, जास्त परतवायचं नाही. 1 मिनटं परतवायचं फक्त आपल्याला. पुन्हा हे सतत खालीवर करायचे. तर जोपर्यंत त्याच्यात मिक्स होत नाही तोपर्यंत त्या भाजीलाही चांगली चव येत नाही. तर त्याच्यातच वरून आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, चवीनुसार पाहिजे तसं तुम्हाला मीठ टाकू शकता. आणि नंतरच त्याच्यात थोडासा असा गुळाचा खडा आपल्याला टाकायचा आहे किंवा तुम्ही साखरेचाही वापर करू शकता. पण मी गूळ टाकलेलं आहे, थोडासा एक गुळाचा खडा टाकलेला आहे त्याच्यात आणि अर्धा लिंब त्याच्यात आपल्याला 1 ते अर्धा लिंब आपल्याला पिळून टाकायचं आहे. म्हणजे या भाजीला कडवटपणा येणार नाही आणि आपली कारल्याची भाजी एकदम छान अशी लागेल. मग लहान मुलंही आवडीने खातील किंवा तुम्ही खाशाल आवडीने. असं आपली ही कारल्याची भाजी तयार होते. तशी 1 मिनटं आपल्याला चांगलं पुन्हा परतून घ्यायचे, मस्त छान असं परतवायचे, कंटिन्यू परतवायचे. कोरडं होईपर्यंत आपल्याला हे परतवायचे. थोडंसं ना अगोदर सुरुवातीला तेल जास्त टाका म्हणजे मग ते कोरडं असं होणार नाही. मग तेल सुटल्यामुळे म्हणजे नाही तर मग कोरडं जास्त झालं ना मग ते घशात खातानाही अडकतं ते. तर थोडंसं तेल जास्तच टाका म्हणजे असं कोरडं जास्त होणार नाही ते. तर बघू शकता इतकी छान आपली ही कारल्याची भाजी तयार झाली. वरून त्याला कोथिंबीर टाकू शकता तुम्ही. याला कारल्याचा ठेचाही म्हणू शकता किंवा कारल्याची चटणी म्हणू शकता. अशी मस्त आपली ही कारल्याची रेसिपी तयार होते फ्रेंड्स. तर 1 ते 2 भाकरी, 1 भाकरीच्या ऐवजी तुम्ही नक्की 2 भाकरीच खाल अशी आपली ही रेसिपी तयार होते फ्रेंड्स. तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि ही कारल्याची रेसिपी एकदा तरी अवश्य करून बघा. तशी मस्त आपली झणझणीत आपली ही कारल्याची रेसिपी तयार झाली. तोपर्यंत भेटू पुढच्या